नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे आमलकी एकादशी आणि आमलकी एकादशीचे काही उपाय महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। चला तर आपण पाहूया आमलकी एकादशीचे महत्त्व। आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे। हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे। एका वर्षात 24 एकादशी येतात। जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा यांची संख्या 26 असते। प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे। त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी। आमलकी म्हणजे आवळा। जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवामध्ये श्रीहरिनारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे, तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे। नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला। त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला। आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे। त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे। मैत्रिणींनो, आमलकी एकादशीला आवळा खाणे आणि त्याचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामध्ये धार्मिक, पौराणिक आणि आरोग्यदायी अशी त्रिसूत्री कारणे आहेत। नंबर 1, धार्मिक आणि पौराणिक कारणे। भगवान विष्णूंचे निवासस्थान। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने जेव्हा सृष्टीच्या रचनेसाठी ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्याचवेळी आवळा वृक्षाचाही जन्म झाला। विष्णू पुराणात आवळ्याला आदी वृक्ष मानले जाते, देवतांचा वास असे मानले जाते। आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता निवास करतात। म्हणूनच या दिवशी आवळा खाणे म्हणजेच ईश्वरी प्रसादाचे ग्रहण करणे मानले जाते। या दिवशी आवळा खाल्ल्याने, आवळा दान केल्याने किंवा झाडाची पूजा केल्याने 1000 गायींचे दान केले इतके पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे। तसेच पापांतून मुक्ती। आमलकी एकादशीला आवळ्याचे सेवन केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो। या दिवशी आवळ्याचे सेवन केल्याने अक्षय फळाची कधीही न संपणारे पुण्य प्राप्ती होते, असे शास्त्रात सांगते। रंगभरी एकादशीला आमलकी एकादशी असे देखील म्हटले जाते। या दिवशी तुळशीच्या संबंधित काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते। आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊ। या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो। शास्त्रामध्ये तुळशी मातेशी संबंधित काही विशेष विधींचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे। हे व्रत पाळल्याने व्यक्तीला जीवनामध्ये अपेक्षित यश मिळते असे मानले जाते। मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करणे आणि तुळशीची पाने तोडणे निषिद्ध आहे। आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊ। एकादशीच्या दिवशी करा हे उपाय: तुपाचा दिवा लावणे। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि महाप्रसाद जननी मंत्राचा 11 वेळा जप करा। यामुळे प्रत्येक संकट टळेल, विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा उपाय करा। तुळशीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा। यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद तुमच्यावर राहतील, घरात समृद्धी नांदते। या मंत्राचा जप नक्की करा। तुळशीच्या झाडाजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। यामुळे तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल। तुळशीला आज या गोष्टी अर्पण करा: गाईच्या दुधात तुळशीच्या कळ्या मिसळा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा। यामुळे तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदेल। तसेच नकारात्मकता दूर करण्यासाठी ही एक गोष्ट नक्की करा: एका भांड्यात गंगाजल घ्या, त्यात वाळलेली तुळशीची पाने घाला आणि ते घरभर शिंपडा। यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि घरात सुख, समाधान, आनंद येईल। वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हे उपाय करा: तुळशीच्या झाडाजवळ बसून तुलसी नमस्तक पठण करा। यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात। तसेच कणकेचा दिवा कुटुंबातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि भाग्योदयासाठी कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा दिवा लावून तो विष्णूंच्या फोटोसमोर किंवा आवळ्याच्या झाडाजवळ लावावा। पिवळ्या वस्तूंचे दान: भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्याने पिवळी वस्त्रे, केळी किंवा पिवळी डाळ दान करणे शुभ मानले जाते। तर या दिवशी मंत्र जप पाठ कसा करावा? या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। तर हे काही उपाय आहे, हे आपल्याला आमलकी एकादशीच्या दिवशी करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरावर विष्णूंचा, महादेवांचा आशीर्वाद राहील आणि आपण सुखी समाधानी राहू। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।